राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या विधानाचा वाद शमण्याचं नाव घेत नाहीये. कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज पुन्हा एकदा राज्यपालांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. आता तर उदयनराजेंनी थेट पंतप्रधानांच्याच कडे राज्यपालांची लेखी तक्रार केली. शिवाजी तो पुराने युग की बात है, नया युग की बात बोल रहा हूं. राज्यपालांविरोधात राजे आक्रमक. उदयनराजेंची थेट पंतप्रधानांकडे तक्रार. संभाजीराजेंचा महाराष्ट्र बंदचा इशारा. राज्यपाल कोश्यारींच्या अडचणीत वाढ. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या वादग्रस्त विधानानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी उपसलेली विरोधाची तलवार काही म्यान होण्याचं नाव घेत नाहीये. कारण भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आता पंतप्रधान कार्यालयात तक्रार केली आहे. राज्यपालांच्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार चिडल्याचं सांगत तक्रारीच्या पत्रानंतर राज्यपालांवर कारवाई होईल अशी खात्री उदयनराजेंनी व्यक्त केली आहे. पंतप्रधानांचं जे काही स्केड्यूल असतं ते मला वाटतं आज बरेचसे डिग्निटरीज का काय ते असते, त्यामुळं फारसा वेळ त्यांनी म्हणजे जेवढे खासदार होते 26 त्यांना देता आलं नाही. पण निश्चितपणे त्यांचे आम्ही कार्यालयाशी संपर्कात राहून त्यांच्याकडे हे पोच झाले. आता प्रोसिजर वाईज जे काय असेल ते नक्कीच ते त्यांच्याकडनं होईल अशी मला खात्री आहे. तर तिकडे छत्रपतींचे दुसरे वंशज माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुद्धा पुन्हा एकदा राज्यपालांवर कारवाईसाठी आक्रमक भूमिका स्वीकारल्याचं पाहायला मिळतंय. बंद पुकारून, काळे झेंडे दाखवून आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहूनही जर कारवाई होत नसेल तर महाराष्ट्र बंद शिवाय पर्याय नाही असं म्हणत संभाजीराजेंनी राज्यपालांच्या पदमुक्तीची मागणी केली आहे. आम्हाला नको येतं महाराष्ट्रात, हे तर मुळात काही संबंध नाही. आणि जर महाराष्ट्र एक परत थोडे दिवस येत आपल्या हातात जर हिने ऐकलं नाही तर महाराष्ट्र बंद झाल्याशिवाय पर्याय होणार नाही. पिंपरी चिंचवड आणि जालना पाठोपाठ तुम्ही दोघांनी दाखवून दिलेलं आहे, वेळ प्रसंगी महाराष्ट्र बंद होण्यासाठी प्रवास सुरू झालेला आहे. एकंदरीतच राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या विधानाला जवळपास 20 दिवस उलटलेत. पण त्यानंतरही या विधानाचा वाद शमलेला नाहीये. आता विरोधकांसह भाजपसोबत असलेल्या छत्रपती शिवरायांचे वंशजही राज्यपालांवर कारवाईसाठी आग्रही असल्यानं या प्रकरणात राज्यपाल कोश्यारींवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे राजकारणात राजकीय नेते अल्टिमेटम देत असतात, मात्र कधीही अल्टिमेटम अंगलट सुद्धा येतात. असाच प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बाबतीत घडलाय. शरद पवार यांनी बेळगावला जाण्यासाठी दिलेला 48 तासांचा अल्टिमेटम उलटून गेल्यानं सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. 24 तासात 48 तासात पूर्ण संशोधन नाही तर माझ्यासह सगळ्यांना बेळगावच्या लोकांना धीर द्यायला जावं लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 6 डिसेंबर रोजी दिलेल्या अल्टिमेटमला 48 तास कधीच उलटून गेले. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांनी शरद पवारांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. भाजप आमदार नितेश राणेंनी पवारांसंदर्भात ट्विट करत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. तर बेळगावमधील मराठी भाषकांना धीर द्यायला कधी जाणार असा सवाल शीतल म्हात्रे यांनी उपस्थित केलाय. पोकळ धमक्या किंवा पोकळ आश्वासनं देणं हे अनेक जण करत आहेत आणि उगीच सांगायचं आम्ही तिथे चाललो आहोत, कारण नसताना भावना भडकवायच्या. तर ज्या व्यक्तीने 40 दिवस तिथे कारागृहामध्ये राहिलेले आहेत असे एकनाथजी शिंदे, त्यांना तुम्ही अल्टिमेटम देताय. मग ते झाल्यानंतर जर तुम्ही शब्द दिलाय तर तो शब्द पाळायला सुद्धा शिका. कदाचित राष्ट्रवादीचं घड्याळ बंद पडलेलं असावं, त्याच्यामुळे त्यांना 48 तास संपले हे कळलं नसावं. तर मला असं वाटतं की त्यांना लवकरच कळेल की 48 तास संपलेत आणि वाट बघतो आम्ही की जे बोलतात ते खरंच वागतात का. राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांच्या टीकेला जोरदार उत्तर दिलंय. शरद पवारांनी 80च्या दशकात बेळगावमध्ये आंदोलन केलं होतं.
याची आठवण सत्ताधाऱ्यांना करून देण्यात आली. संतप्त पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला होता. त्या लाठीमाराचे बळ शरद पवारांच्या पाठीवर होते अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आली. मात्र राज्यातील मंत्री बेळगावला जायला घाबरत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसकडून लगावण्यात आलाय. कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड केल्यानंतर मोठा तणाव निर्माण झालाय. त्यातच निपाणी नगरपालिकेवरील भगवा झेंडा हटवण्याची अडेलतट्टू मागणी करण्यात आली आहे. तर इकडे अल्टिमेटमच्या मुद्द्यावरून राजकीय वाद निर्माण झालाय. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अल्टिमेटमनुसार बेळगावला जाणार का, याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे मनसेतील गटबाजी चव्हाट्यावर आणणारे पुण्याचे नगरसेवक वसंत मोरे यांची आता हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. कारण पक्षातल्या काही नेत्यांवर निशाणा साधणाऱ्या मोरेंना राज ठाकरे यांनी भेटच नाकारले आणि त्यामुळे मनसेला आता वसंत मोरे नकोसे झालेत का, अशी चर्चा सुरू झाली. मनसेसाठी वसंतचा बहर संपला. राज ठाकरेंनी वसंत मोरेंना भेट नाकारली. गटबाजी विरोधात आवाज उठवणं महागात. वसंत मोरेंची मनसेतून हकालपट्टी होणार. पक्षाचा चेहरा म्हणून मला या भागामध्ये पाहिलं जातं आणि माझ्या इथं मीटिंग घेतली जाते, मला विचारलं जातं, अरे तू आलो आहे, मला का डावलताय? माझी प्रसिद्धी बघवत नाही का? मी ज्या टायमाला भाषण करतो, मी जे पोरांच्या मनामध्ये असतं ते बोलतो, मला वाजणाऱ्या टाळ्या, मला मिळणारा रिस्पॉन्स हा तुम्हाला ऐकवत नाही, बघवत नाही. खतखत नाही, ही खंत आहे. खतखत ज्यावेळेस बाहेर पडेल त्यावेळेस मग ह्या लोकांना कळेल. मनसेचे नगरसेवक आणि माजी पुणे शहराध्यक्ष वसंत मोरेंनी 4 दिवसांपूर्वी केलेला हा घणाघात. मनसेतील गटबाजीमुळे डावललं जात असल्याची ओरड करणाऱ्या वसंत मोरेंवर आता थेट राज ठाकरे नाराज झाल्याचं चित्र आहे. कारण राज ठाकरेंनी वसंत मोरेंना भेट नाकारल्यानं आता त्यांची हकालपट्टी होणार की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. कोर कमिटीचा काय विषय नाही आहे. मला अमित साहेबांनी बोलवलं आहे आणि माझा विश्वास आहे पूर्ण की मी कुठल्याही पक्षविरोधी कारवाई करत नाही आहे. मी पक्षवाढीसाठी काम करतो आहे. त्यामुळं पक्षविरोधी कुठलं काम मी आजपर्यंत आयुष्यामध्ये माझ्या 16 वर्ष मनसेमध्ये आणि त्याच्या अगोदरची 5 वर्ष 21-22 वर्षामध्ये मी कुठलंही काम असं माझ्याकडनं पक्षविरोधी झालेलं नाही आहे. त्यामुळं हकालपट्टी करण्याचा काय असा विषय येत नाही. 5 दिवसांपूर्वी वसंत मोरेंना अजित पवारांनी खुली ऑफर दिल्याचं स्वतः वसंत मोरेंनीच जाहीर केलं होतं. पण वसंत मोरेंची हीच कबुली आता त्यांच्या अंगलट आल्याचं पाहायला मिळत आहे. पण कुणी ऑफर देत असेल तर त्यात आपली काय चूक, असं म्हणत वसंत मोरेंनी पुन्हा एकदा पक्षातील घुसमटीवर निशाणा साधलाय. मी कधी सांगितलंय मी पक्ष सोडणार म्हणून, असं ठाम राहणार नाही. मी पहिल्यापासून सांगतोय, जर इतर पक्षातली लोक जर मला त्यांच्या पक्षामध्ये घेण्यासाठी इच्छुक असतील तर ह्याच्यामध्ये माझी चुकी नाही ना. जर बाकीचे लोक जर त्यांना वाटते की मी चांगलं काम करतो म्हणून लोक मला म्हणतात या म्हणून. पण आता वसंत मोरे यांच्या आरोप सत्रानंतर मनसेनंही प्रत्युत्तर दिलंय. वसंत मोरे हे खोटं बोलत असल्याचा घणाघात मनसेचे उपनेते बाबू वागसकर यांनी केलाय. हे त्यांनी चुकीचं सांगितलं. ही बैठक ही आदरणीय अमित साहेबांची पूर्वी ठरलेली आहे आणि त्याच्यामुळं विद्यार्थी सेनेची बैठक ही अगोदर झाली आणि विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष या ठिकाणी असतीलच की ती कुणाकुणाला विभागाध्यक्षाची पदं द्यायची, खालची जी पदं द्यायची, त्या संदर्भात ती बैठक होती. त्यांच्याशी आदरणीय अमित साहेब काय बोलले हे आम्ही विचारलं बी नाही, आम्ही त्यावर चर्चा बी केली आणि आम्हाला त्याच्यावर चर्चा करायची बी नव्हती. खरं तर अजित पवारांच्या ऑफर नंतर स्वतः वसंत मोरेंनीही मनसे सोडण्याचे संकेत दिले होते. त्यातच आता राज ठाकरेंनी भेट नाकारल्यानं मनसेकडूनही वसंत मोरेंच्या हकालपट्टीची तयारी झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता राज ठाकरे वसंत मोरेंबाबत काय निर्णय घेतात की राज ठाकरेंच्या निर्णयाआधीच मोरे मनसे सोडतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पुण्याहून वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना उंदीर संबोधत आव्हान देणाऱ्या भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्या विरोधात मनसे मवाळ झाले आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी बृजभूषण सिंह पुण्यात येणार आहेत. यावेळेला मनसे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. याच पार्श्वभूमीवर बृजभूषण सिंह यांना विरोध करणार नसल्याचं मनसेचे नेते वसंत मोरे यांनी तरी म्हटलंय.
राज ठाकरे यांनी आदेश दिलेत, अन्यथा ब्रिजभूषण यांना महाराष्ट्रात पाय ठेवू दिला नसता असं सांगायलाही मोरे विसरले नाहीत. आधा वर्ष आमच्या सुद्धा अंगाला लाल माती लागलेली आहे. त्यामुळं कुस्त्या कशा खेळायच्या, काय खेळायच्या आम्हाला चांगल्या कळतात. फक्त पक्ष आदेश आणि मान्य राजसाहेबांचा आदेश यामुळं सर्व महाराष्ट्र सैनिक शांत आहेत. त्यामुळे कुठलाही महाराष्ट्र सैनिक या विषयामध्ये काही बोलणार नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सत्ताधारी नेत्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला विधानाचा वाद संपता संपत नाही. तोच आता राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानाची भर पडली आहे. महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संदर्भात पाटील यांनी केलेल्या विधानानं नवा वाद निर्माण झालाय. महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं हे वादग्रस्त विधान. त्यांना अनुदान नाही दिलं, त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा चालवते, मला पैसे द्या. शिक्षण संस्थाचालकांना अनुदान न मागण्याचा सल्ला देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणारे महात्मा फुले, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रातील गरीब मुलांसाठी शाळा आणि महाविद्यालयांचं जाळं निर्माण करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. अवलंबून का राहत आहे? या देशामध्ये शाळा कोणी सुरू केल्या? कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केल्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या, महात्मा ज्योतिराव फुलेंनी केल्या. या सगळ्यांनी शाळा सुरू करताना गव्हर्नमेंटने त्यांना अनुदान नाही दिलं, त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा चालवते, मला पैसे द्या. आता त्या काळामध्ये 10 रुपये देणारे होते, 10 कोटी रुपये देणारे आहेत व लोक 10 कोटी रुपये देणारे. औरंगाबादच्या पैठण संतपीठ इथल्या कार्यक्रमात पाटील यांनी हे वक्तव्य केल्यानंतर या विधानावरून आता विरोधकांनी जोरदार घणाघात केलाय. स्वतःला गिरणी कामगारांचा मुलगा म्हणून घ्यायचं आणि असं भिकारी वक्तव्य करायचं, मला असं वाटते भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या मस्तकामधली घाण साफ करायला आता गाडगे महाराजांचा झाडूच तेवढा हातात घ्यावा लागेल. अशा पद्धतीची बेताल वक्तव्य करून वारंवार महाराष्ट्राच्या मूळ मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न त्यांचा आहे. चंद्रकांत दादांसाठी ही सदिच्छा व्यक्त करतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, महात्मा फुले असो, यांच्या वैचारिक श्रीमंतीचा थोडा तरी अंश आपण घ्यावा. तत्कालीन राजकीय परिस्थिती, तत्कालीन सामाजिक परिस्थिती काय होती आणि कोणत्या हाल अपेष्टा भोगून त्यांनी समाजासाठी आयुष्य वाहिलं, याच्यातून थोडी तरी प्रेरणा घ्यावी. शब्द वापरता येणार नाही, परंतु निश्चित जनतेचं सहकार्य मिळवण्यासाठी त्यांनी लोकांच्या घरोघरी गेले असतील, लोकांना त्यांनी बोलले असतील, लोकांना त्यांनी पटवून दिले असेल आणि पटवल्यानंतर किंवा त्यांनी लोकांना कन्व्हिन्स केल्यानंतर जनतेला या शिक्षणाचं, या संस्थेचं महत्त्व पटलं आणि त्यांनी निश्चित यांना वेगळ्या पद्धतीनं मदत केलेली. त्याला भीक हा शब्द वापरता येणार, भीक ही याचकासारखी असते. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानानं वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी अपेक्षेप्रमाणे सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्या काळामध्ये आपण हे माधुकरी मागून शिकलो. म्हणजे काय माधुकरी म्हणजे काय माहिती? तुला माधुकरी शब्द भीक मागून शिकलो. पण त्या माधुकरी शब्दाचा अर्थ काय? का लोकांकडे हात पसरून मी शाळा चालवल्या. धान्य गोळा करायचे भाऊराव पाटील, हे तुला माहिती आहे का? बरोबर धान्य मागून फिरतो, त्याला असं म्हणूया की ते देणगी मागत होते. तर हा प्रचलित शब्द आहे की भीक मागून मी माझी संस्था वाढवली. काय चुकीचं आहे? खरं तर महापुरुषांबद्दल बोलताना प्रत्येकानंच लक्षपूर्वक बोलायला हवं, पण लोकांना सल्ले देतानाच अनेक नेते मंडळींची जीभ वारंवार घसरत असल्याचं पाहायला मिळतंय. वाद निर्माण झाल्यानंतर त्यावर स्पष्टीकरण आणि माफी मागण्यापेक्षा नेत्यांनी आधीच विचारपूर्वक बोललं तर ते त्यांच्यासाठी आणि राज्यातल्या शांततेसाठी योग्य ठरेल. औरंगाबादहून अविनाश कांडजेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. श्रद्धा वालकरचे पिता विकास वालकर शुक्रवारी पहिल्यांदाच माध्यमांना सामोरे गेले. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या तपासावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत श्रद्धा घरी का येऊ शकली नाही याचा शोध व्हायला पाहिजे अशी मागणी केली. पाहूयात एक रिपोर्ट. वेळीच दखल घेतली असती तर श्रद्धा वाचली असती. स्थानिक पोलिसांची असहकाराची भूमिका.
श्रद्धाच्या वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप। आफताबच्या कुटुंबियांचीही चौकशी करावी। श्रद्धाचे वडील विकास वालकरांची मागणी। संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या वसईच्या श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर शुक्रवारी पहिल्यांदाच श्रद्धाचे पिता विकास वालकरांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केलाय। तसंच तुळींज आणि माणिकपूर पोलिसांच्या चौकशीची मागणी केली आहे। या पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर श्रद्धाचा जीव वाचला असता, असं वालकरांनी सांगितलंय। वसई येथील तुळींज पोलीस स्टेशन व वसई माणिकपूर पोलीस स्टेशन यांच्या काही असहकार्याच्या भूमिकेमुळे मला बराच त्रास सहन करावा लागला। त्याबद्दल चौकशी व्हावी, कारण जर तसे झाले नसते तर आज माझी मुलगी जिवंत असती किंवा काही पुरावे मिळण्यास मदत झाली असती। 2021 मध्ये आपलं श्रद्धासोबत शेवटचं बोलणं झालं होतं आणि त्यावेळी ती बंगळुरूला असल्याचं तिने सांगितलं। शिवाय 26 सप्टेंबर 2021ला आपलं एकदाच आफताबशी बोलणं झालं, तेव्हा त्यानं योग्य उत्तरं दिली नाहीत अशी माहिती श्रद्धाच्या वडिलांनी दिली। श्रद्धानं 2019 मध्ये स्थानिक पोलिसांकडे केलेल्या तक्रारीबाबत आपल्याला कल्पना नसल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय। उससे एक बार बात हुई थी 26 सितंबर को। तब मैंने ये पूछा था कि मेरी बेटी कहाँ है, तुम्हारे साथ ढाई 3 साल से है, तो मुझे बताना चाहिए था अगर वो कहाँ छोड़ के गई है, तो वो क्यों नहीं बताया। तो उसने कहा कि मुझे मालूम नहीं है वो कहाँ छोड़ के गई है। श्रद्धाला अतिशय क्रूरपणे संपवणाऱ्या आफताब पुनावालाला कठोर शिक्षा व्हावी, तसंच त्याच्या कुटुंबियांची सुद्धा चौकशी करण्याची मागणी श्रद्धाच्या वडिलांनी केली आहे। आफताब पुनावाला याने माझ्या मुलीची अत्यंत क्रूरतेने हत्या केली असून त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी व त्याच्या कुटुंबातील त्याचे आईवडील व भाऊ यांचीही सखोल चौकशी करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे। तसेच या कटामध्ये इतर कोणी सामील असतील तर त्यांचीही चौकशी करून त्यांनाही शिक्षा व्हावी अशी मी अपेक्षा करतो। तसंच सध्या तरुण मुला-मुलींना 18 वर्षानंतर जे स्वातंत्र्य दिलं जातं आणि काही सोशल ॲपच्यावर सुद्धा आता विचार करायला पाहिजे। श्रद्धाबाबत जे घडलं तसं भविष्यात इतर कोणासोबत घडू नये अशी मागणी विकास वालकरांनी पत्रकार परिषदेतून केली। 18 वर्षानंतर जे व्यक्ती स्वातंत्र्य दिले जाते त्यावर विचार व्हायला हवा। तसेच काही ॲपवर विचार करून धर्मजागृती होण्यावर भर दिला गेला पाहिजे। श्रद्धाच्या हत्येप्रकरणी आरोपी आफताब विरोधात ठोस पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांकडून केला जातोय, तर दुसरीकडे श्रद्धाच्या वडिलांनी वसईतील पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला। त्यामुळे अशा प्रकरणात पोलिसांची भूमिका किती महत्त्वाची असते हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्र कर्नाटक वाद केंद्राच्या दारी, विरोधकांची अमित शहांकडे तक्रार, सीमावादात केंद्र सरकारची मध्यस्थी। गेल्या काही दिवसांपासून बेळगाव सीमावाद चांगलाच पेटलाय। कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या आक्रमक पवित्र्यामुळे दोन्ही राज्यातील वातावरण गढूळ झालंय। या वादात तोडगा काढण्यासाठी आता राज्यातील विरोधी पक्षाच्या खासदारांनी केंद्र सरकारकडे धाव घेतली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची दिल्लीत भेट घेतली। तसंच त्यांना बेळगाव सीमाप्रश्नी एक निवेदन देण्यात आलं। संवैधानिक रूप से हल निकालेंगे, इस बारे में माननीय गृह मंत्री जी ने सबको आश्वस्त किया है। तो मुझे उम्मीद है, उन्होंने कहा है कि 14 तारीख को, आने वाली 14 तारीख को महाराष्ट्र और कर्नाटक दोनों के चीफ मिनिस्टर्स को बुला के इस विषय पर माननीय गृह मंत्री जी चर्चा करेंगे। मुझे लगता है जो हमारे सीमावासी बांधव है, मराठी बांधव है, इनको राहत मिलेगी और ये जो
कर्नाटक गवर्नमेंट का जो रवैया है इसमें ज़रूर बदलाव आएगा। सीमा प्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंकडून चिथावणीखोर वक्तव्य करण्यात आली. त्यानंतर कन्नड रक्षण वेदिकेच्या संघटनेनं बेळगावात आंदोलनाच्या नावाखाली अक्षरशः गुंडगिरी केली. महाराष्ट्रातील वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. त्याचा दोन्ही राज्यातील प्रवासी वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. एकीकडे कर्नाटक सरकारकडून आक्रमक भूमिका घेतली जात असतानाच दुसरीकडे महाराष्ट्र सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. कर्नाटका बॉर्डर पे महाराष्ट्र के लोग जाना चाहते थे और उनको पीटा है सर, और आज तक एक भी कुछ आया नहीं है सर. और 10 दिन से महाराष्ट्र के खिलाफ षड्यंत्र हो रहा है. कर्नाटका के जो मुख्यमंत्री हैं वो महाराष्ट्र के खिलाफ बोलते हैं. सर पीटे हैं लोगों को, सर पीटा है महाराष्ट्र की जनता को. ये नहीं चलेगा सर. पुरस्कृत असलेल्या कन्नड रक्षण वेदिके या संघटनेनं जे महाराष्ट्रातील गाड्यांवर आता दगडफेक करणं, डिफिकेशन करणं, त्यांना मारझोड करणं, हे जे काही सुरू केलेलं आहे त्याच्यावर आम्ही आज खास करून माननीय गृहमंत्री अमित शहाजींना भेटलो. कर्नाटक सरकारच्या मुजोरी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी संसदेत आवाज उठवला. तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सभागृहामध्ये स्पष्टीकरण देण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली होती. शून्य प्रहरात दोन्ही पक्षाच्या खासदारांनी बेळगाव भागातील हिंसक घटनांचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. त्यानंतर संसदेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं. आता विरोधी पक्षाच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना मध्यस्थी करण्याची गळ घातली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कर्नाटक सरकारच्या मुजोरीच्यामुळे चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांना बेळगावचा दौरा रद्द करावा लागला होता. मात्र आता 19 डिसेंबरला एकीकरण समिती बेळगावात जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. दरम्यान कर्नाटक सरकार कोणती भूमिका घेतं याची चर्चा मात्र आत्तापासूनच सुरू झाली. बेळगावात महाराष्ट्राचं शक्ती प्रदर्शन. बेळगावात होणार महामेळावा. महाराष्ट्र एकीकरण समितीचा एल्गार. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारच्या दडपशाही विरोधात आता महाराष्ट्र एकीकरण समितीनं दंड थोपटले. येत्या 19 डिसेंबरला बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीनं महामेळाव्याचं आयोजन केलंय. या मेळाव्यासाठी कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाईंना निमंत्रित करण्यात आलंय. आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो असताना आमचं निवेदन तर डीसीने स्वीकारलं नाहीच, परंतु आम्हाला सगळ्यांना 4 तास वीरभद्र मंदिरमध्ये स्थानबद्ध केलं आणि अशा प्रकारे आमचा अन्याय केला. मला वाटतं त्याच्या पुढे त्यांनी आमच्यावर केसेस घालणार. आम्ही केसेसला घाबरत नाही, परंतु आमचा प्रश्न सुटल्याशिवाय गप्प राहणार नाही. अशाच प्रकारच्या निदर्शनातून आम्ही दाखवत आहोत आणि त्याप्रमाणे 19 डिसेंबरला महामेळावा सुद्धा होणारच आणि तो आम्ही करणारच या जिद्दीनं कामाला लागलेलो आहोत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी सीमावादावर बेताल वक्तव्य केलं. त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा भागातील वातावरण गढूळ झालं. तसंच कर्नाटक सरकारच्या मुजोर भूमिकेनं चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या मंत्र्यांवर बेळगाव दौरा स्थगित करण्याची नामुष्की उडवली. आता महाराष्ट्र एकीकरण समितीनं महामेळाव्याचं आयोजन केलंय. या महामेळाव्याच्या माध्यमातून महाराष्ट्र एकीकरण समिती शक्ती प्रदर्शन करणार आहे. मात्र कर्नाटक सरकार कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या वक्तव्यावरून महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली खरी, पण या भेटीच्या पूर्वी आघाडीमध्ये बिघाडी असल्याचं पाहायला मिळालं. कारण बाळासाहेबांची शिवसेनेच्या खासदारांना सोबत घेण्यास ठाकरेंच्या सेना खासदारांनी विरोध केला. नेमकं काय झालं पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र विकास आघाडीच्या खासदारांनी लोकसभा अधिवेशनात आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि अरविंद सावंतांनी बेळगाव प्रश्न लोकसभेत उपस्थित केला.
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर एकीकडे मवियाच्या खासदारांनी आक्रमक भूमिका घेतली असली तरी दुसरीकडे आघाडीत बिघाडी असल्याचं समोर आलं. बेळगाव सीमावादावर मविया खासदाराने केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. मात्र या भेटीपूर्वी मवियातील मतभेद समोर उघड झालेत. यावेळी सुप्रिया सुळेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने आणि श्रीरंग बारणे यांनाही बैठकीसाठी सोबत घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ठाकरे पक्षाच्या खासदारांनी त्याला विरोध केला. त्यावेळी या दोन्ही खासदारांना अमित शहांच्या केबिन बाहेर थांबावं लागलं. सगळ्यांची एकच भूमिका असताना ह्याचं श्रेय आम्हाला मिळावं आणि ह्यांना मिळू नये अशा पद्धतीने लोक जर गेली असतील तर किती राजकारण सीमा प्रश्नावर वेगळ्या पद्धतीनं होतंय महाराष्ट्राच्या जनतेसमोर आलेलं आहे. बेळगाव सीमा प्रश्न आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपालांच्या वक्तव्याविषयी मवियाच्या खासदारांनी अमित शहांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी सीमावादासंदर्भात कर्नाटक सरकारकडून होणारी बेताल वक्तव्य थांबवावीत, तसंच महाराष्ट्रातील वाहनांवर झालेल्या हल्ल्यांसंदर्भातही अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यात आली. मात्र यावेळी मवियातील सुंदोपसंदी उघड झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या बातमीकडे. कर्नाटकमध्ये कन्नडिगांची मुजोरी आणि दादागिरी वाढत चालली आहे. कारण निपाणी नगरपालिकेवरील झेंडा उतरवण्याची धमकी देईपर्यंत गुंडांची मजल गेली. त्यामुळे आता महाराष्ट्रात संताप व्यक्त होतोय. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. महाराष्ट्र धर्म वाढवणारा हा भगवा झेंडा. भगवा झेंडा आणि महाराष्ट्राचं नातं वेगळं आहे. हातात भगवा झेंडा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. तर विधानसभेवर भगवा फडकवा असा आदेश देत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी 1995 मध्ये राज्यात सत्तांतर केलं होतं. असा शौर्याचा प्रतीक असलेला भगवा झेंडा मात्र कन्नडिगा गुंडांच्या डोळ्यात हा भगवा झेंडा खुपतोय. निपाणी नगरपालिकेवर डौलानं फडकणारा भगवा झेंडा काढण्याची मागणी कन्नड संघटनांनी केली आहे. मैं सरकार को फिर विनंती करते, अगर तुम वो झेंडा भगवा ध्वजा निकला नहीं तो हम खुद जाके वो कन्नड़ पर संगठन के साथ मिलकर खुद जाके वो झेंडा निकालते. सरकार को हम बोलते हैं भी. भगवा झेंडा हा मराठी अस्मितेचं प्रतीक आहे. हिंदू धर्माचा ध्वजही भगवाच आहे. या भगव्या झेंड्याला हात लावणं तर सोडाच, मात्र भगव्या झेंड्याकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तरी गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा कन्नडिगांना देण्यात आलाय. सीमा भागातील मराठी भाषक एकटे नाहीत हा संदेशही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलाय. कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातील वाहनांवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले जात आहेत. मराठी भाषिकांवरील दडपशाही वाढली आहे आणि आता भगव्या झेंड्याला हात लावण्याची भाषा कन्नडिगांकडून सुरू झाली आहे. कन्नडिगांनी जर काही आगळीक करण्याचा प्रयत्न केला तर हाच भगवा झेंडा हातात घेऊन महाराष्ट्र मैदानात उतरेल. अशा वेळी कन्नडिगांना पळताभुई थोडी होईल यात शंकाच नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे महाराष्ट्रातही लव्ह जिहादच्या विरोधी कायदा व्हावा अशा प्रकारची मागणी जोर धरू लागली. या कायद्यासाठी भाजप आमदारांनी सरकारकडे मागणी तर केली, त्यावर लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करण्याबद्दल सरकार गंभीर असल्याचे संकेत राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधी कायदा करा, भाजप आमदाराची सरकारकडे मागणी. लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्याबाबत सरकार गंभीर. महाराष्ट्रात हिंदू तरुणींची फसवणूक करणाऱ्यांचे आता दिवस भरले. कारण महाराष्ट्रात लव्ह जिहादचा कायदा लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. भाजप आमदार नितेश राणेंनी सरकारकडे लव्ह जिहाद विरोधी कायदा करण्यासाठी मागणी केली आहे. उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदा अस्तित्वात आहे. तसाच कायदा महाराष्ट्रात करण्याची मागणी होती आहे. उत्तर प्रदेश, गुजरात आणि अन्य राज्यांसारखं महाराष्ट्र सरकार पण अगर
लव जिहाद विरोधी कायदा, धर्मांतर विरोधी कायदा आणण्याचा विचार करत असेल तर ह्याचं स्वागतच आहे. आम्ही कित्येक वेळापासून मागणी करतोय की महाराष्ट्रातल्या हिंदू मुलींना ह्या एक सक्षम कायद्याची फार गरज आहे. उत्तर प्रदेशातल्या लव जिहाद विरोधी कायद्यानुसार प्रेमाच्या जाळ्यात ओढून जबरदस्तीनं धर्मांतर करणाऱ्यांना 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. फक्त लग्नासाठी धर्मांतर करणं कायद्यानं गुन्हा आहे. तरुणीला खोटा धर्म सांगून लग्न करणं कायद्याविरोधी आहे. कुणाला धर्मांतर करायचं असेल तर 2 महिन्याआधी जिल्हाधिकाऱ्यांकडे तशी नोंद करणं आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कायद्याबाबत अभ्यास सुरू असल्याचं सांगितलंय. आम्ही आत्ता पडताळणी करतो आहे. अजून कुठलाही निर्णय आम्ही केलेला नाही आहे. परंतु वेगवेगळ्या राज्यांनी काय कायदे तयार केले आहेत याचा अभ्यास आता मी या निमित्ताने करणार आहोत. महाराष्ट्रातही लव जिहादची अनेक प्रकरणं उघडकीस आली आहेत. त्यामुळे येत्या काळात राज्यात लव जिहाद विरोधी कायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. बातमी नाशिककरांच्या जिव्हाळ्याची. कारण नाशिककरांना गेल्या काही काळापासून दररोज प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी पाऊण तास ट्रॅफिक जाममध्ये अडकावं लागतं आणि त्यामुळे नाशिककर पुरते हैराण आहेत. पाहूयात नाशिककरांच्या वाहतूक कोंडीवर प्रकाश टाकणारा आमचा हा खास रिपोर्ट. मुंबई पुण्यापाठोपाठ झपाट्यानं विकसित होणारं महाराष्ट्रातलं प्रमुख शहर म्हणजे नाशिक. मात्र याच नाशिकची आज वाहतूक कोंडीचं शहर अशी नवीन ओळख निर्माण होते की काय अशी अवस्था झाली आहे आणि त्याला कारणही तसंच आहे. अवघं 1 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी नाशिककरांना चक्क अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागतोय. शिवाय गाड्यांच्या इंधनाचा अपव्यय तर वेगळाच. या वाहतूक कोंडीमागे नेमकं कारण काय हे आमच्या प्रतिनिधीनं थेट त्या जागेवर जाऊन शोधून काढलं. हा वाहनतळाकडे जाणारा रस्ता आहे आणि या वाहनतळाकडे जाण्यासाठीच्या या रस्त्याच्या समोरच्या बाजूला अशा प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं करण्यात आलेली आहे. अनेक टपऱ्या, चायनीजचे गाडे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची हॉटेल्स जी आहे ती या ठिकाणी थाटण्यात आलेली आहे. खरं तर हे सगळं अतिक्रमित आहे. मात्र महानगरपालिकेकडनं या सगळ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही आणि या इमारतीच्या खालच्या बाजूला एक वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र वाहनतळाकडे जाणारा रस्त्याला विळखा दिलेला आहे. वाहतूक कोंडीमुळे हैराण झालेल्या नाशिककरांना आमच्या प्रतिनिधीनं बोलतं केलं तेव्हा त्यांनी वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या त्रासाचा पाढाच वाचून दाखवला. या एरियामध्ये हॉस्पिटल खूप आहेत आणि ॲम्ब्युलन्स वगैरे पण खूप ट्रॅव्हल होतात. त्यामुळे ट्रॅफिकचा खूप इश्यू होतो आणि या ट्रॅफिकमुळे काही ॲक्सिडेंट्स वगैरे पण होण्याचे चान्सेस असतात. मी डेली या रस्त्यावरून प्रवास करत असताना मला बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागतो आणि अंतरापेक्षा वेळ खूप जास्त लागतो आणि बऱ्याचशा लोकांना त्रास पण त्याचा होतो. नाशिक शहरात ट्रॅफिक पण जास्त आहे आणि स्मार्ट सिटी म्हणताय परंतु तसं काही नाही आहे. त्या स्मार्ट सिटीच्या रोडवर सुद्धा ट्रॅफिक जाम होते. लांबपर्यंत गाड्यांच्या रांगा लागत आहे आणि जास्तीत जास्त ट्रॅफिकमुळे लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो. नाशिक शहरातल्या या वाहतूक कोंडीसाठी जबाबदार असलेल्या पार्किंग तसंच अतिक्रमणाची बाब न्यूज 18 लोकमतनं थेट पालिका आयुक्तांच्या पुढ्यात मांडली. त्यांनी पार्किंगच्या जागेवर झालेलं अतिक्रमण लवकरच हटवलं जाईल असं आश्वासन दिलंय. यामध्ये आम्ही सातत्याने पोलीस विभागासोबत सहकार्यपूर्ण आमचं काम सुरू आहे. मध्यंतरी पोलीस आयुक्त नाशिक यांच्या समवेत आम्ही इथे रस्ते सुरक्षेची बैठकही घेतली आणि त्यानुसार आपण त्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं ठरवण्यात आले काही उपाययोजना त्या आपण करतो आहे. काही ठिकाणी लॉंग टर्म मेजर्स घेण्याची गरज आहे आणि त्या लॉंग टर्म मेजर्ससाठी एक रेझिलियंट नावाची आम्ही एजन्सी नेमलेली आहे. नाशिक शहरातील मुंबई नाक्यासह मोक्याच्या जागेवरच्या अतिक्रमणांमुळे रस्त्याच्या दुतर्फा गाड्या उभ्या केल्या जातात. त्यामुळे ये जा करणाऱ्या वाहनांना रस्ताच शिल्लक राहत नाही. परिणामी दिवस असो किंवा रात्र ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचं दृश्य पाहायला मिळतं. शहरातील सिटी सेंट्रल मॉल, ABB सर्कल, नाशिक पुणे रोड अशा सर्वच प्रमुख भागात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे आणि नाशिककर हैराण आहेत. आता शहरातील पार्किंगचे भूखंड पालिका आयुक्तांच्या आश्वासनानंतर तरी मोकळे होणार का आणि नाशिककरांची ही समस्या कधी दूर होणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.
तोपर्यंत तरी वाहतूक कोंडी ही नाशिककरांच्या पाचवीलाच पुजले असं म्हणावं लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचं लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. पिता विकास वालकर शुक्रवारी पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर आले. त्यांनी स्थानिक पोलिसांच्या तपासावरती काही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. श्रद्धा घरी का येऊ शकली नाही याचा शोध व्हायला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. वेळीच दखल घेतली असती तर श्रद्धा वाचली असती. स्थानिक पोलिसांची असहकाराची भूमिका, श्रद्धाच्या वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप. आफताबच्या कुटुंबियांचीही चौकशी करावी. श्रद्धाचे वडील विकास वालकरांची मागणी. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या वसईच्या श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर शुक्रवारी पहिल्यांदाच श्रद्धाचे पिता विकास वालकरांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केलाय. तसंच तुळींज आणि माणिकपूर पोलिसांच्या चौकशीची मागणी केली आहे. या पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर श्रद्धाचा जीव वाचला असता असं वालकरांनी सांगितलंय. वसई येथील तुळींज पोलीस स्टेशन व वसई माणिकपूर पोलीस स्टेशन यांच्या काही असहकार्याच्या भूमिकेमुळे मला बराच त्रास सहन करावा लागला. त्याबद्दल चौकशी व्हावी, कारण जर तसे झाले नसते तर आज माझी मुलगी जिवंत असती किंवा काही पुरावे मिळण्यास मदत झाली असती. 2021 मध्ये आपलं श्रद्धासोबत शेवटचं बोलणं झालं होतं आणि त्यावेळी ती बंगळुरूला असल्याचं तिने सांगितलं. शिवाय 26 सप्टेंबर 2021ला आपलं एकदाच आफताबशी बोलणं झालं. तेव्हा त्यानं योग्य उत्तरं दिली नाहीत अशी माहिती श्रद्धाच्या वडिलांनी दिली. श्रद्धानं 2019 मध्ये स्थानिक पोलिसांकडे केलेल्या तक्रारीबाबत आपल्याला कल्पना नसल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय. उससे एक बार बात हुई थी 26 सितंबर को. तब मैंने ये पूछा था कि मेरी बेटी कहाँ है, तुम्हारे साथ 2.5-3 साल से है, तो मुझे बताना चाहिए था अगर वो कहाँ छोड़ के गई है, तो वो क्यों नहीं बताया. तो उसने कहा कि मुझे मालूम नहीं है वो कहाँ छोड़ के गई है. श्रद्धाला अतिशय क्रूरपणे संपवणाऱ्या आफताब पुनावालाला कठोर शिक्षा व्हावी, तसंच त्याच्या कुटुंबियांची सुद्धा चौकशी करण्याची मागणी श्रद्धाच्या वडिलांनी केली आहे. आफताब पुनावाला याने माझ्या मुलीची अत्यंत क्रूरतेने हत्या केली असून त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी व त्याच्या कुटुंबातील त्याचे आईवडील व भाऊ यांचीही सखोल चौकशी करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. तसेच या कटामध्ये इतर कोणी सामील असतील तर त्यांचीही चौकशी करून त्यांनाही शिक्षा व्हावी अशी मी अपेक्षा करतो. तसंच सध्या तरुण मुला-मुलींना 18 वर्षानंतर जे स्वातंत्र्य दिलं जातं आणि काही सोशल ॲपच्यावर सुद्धा आता विचार करायला पाहिजे. श्रद्धाबाबत जे घडलं तसं भविष्यात इतर कोणासोबत घडू नये अशी मागणी विकास वालकरांनी पत्रकार परिषदेतून केली. 18 वर्षानंतर जे व्यक्ती स्वातंत्र्य दिले जाते त्यावर विचार व्हायला हवा. तसेच काही ॲपवर विचार करून धर्मजागृती होण्यावर भर दिला गेला पाहिजे. श्रद्धाच्या हत्येप्रकरणी आरोपी आफताब विरोधात ठोस पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांकडून केला जातोय, तर दुसरीकडे श्रद्धाच्या वडिलांनी वसईतील पोलिसांच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केला. त्यामुळे अशा प्रकरणात पोलिसांची भूमिका किती महत्त्वाची असते हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे दारूचा अवैध साठा जप्त करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावानं हल्ला केल्याची घटना बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यात घडली. पोलिसांच्या कारवाईला जमावानं तीव्र विरोध केला आणि यानंतर पोलीस आणि जमावात मोठा संघर्ष झाला. हे दृश्य जरा निरखून पहा. काही लोकांना पोलिसांकडून मारहाण केली जात असल्याचं
या व्हिडिओत पाहायला मिळतंय, तर काही वेळानंतर पोलिसांच्या वाहनाची तोडफोड केली जात असल्याचं सुद्धा दिसतंय. ही घटना बिहारच्या बेगुसरायमधील रतनपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतली आहे. उत्पाद विभाग आणि बिहार पोलिसांनी या परिसरात छापा टाकला. इथं अवैध दारूचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या छाप्याला स्थानिकांनी विरोध केला, त्यामुळे पोलीस आणि स्थानिकांमध्ये संघर्ष झाला. पोलिसांनी विरोध करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांच्या वाहनांवर प्रतिहल्ला केला. जमावानं पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली. जवळपास तासभर हा संघर्ष सुरू होता. त्यामुळे या परिसरात वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. रतनपुर तेलिया पोखर में कमल चौधरी और विमल चौधरी के यहाँ भारी मात्रा में शराब का ये तारी का बिक्री किया जाता है. उसी को गिरफ्तारी के लिए हमारी विभाग की टीम वहाँ पर थाना रेड करने पहुंची. या संघर्षात काही पोलीस आणि जमावातील लोक जखमी झाले. तसंच पोलिसांच्या काही वाहनांचं मोठं नुकसान झालं. या प्रकरणी बिहार पोलिसांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यासोबत न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. थोड्याच वेळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक एक्सक्लुझिव्ह मुलाखत.